नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी, जास्त मसाल्याचा वापर न करता दोडक्याची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. जे दोडक्याची भाजी खाणार नाही ते अशा पद्धतीने बनवली तर न खाणारे ही दोडक्याची भाजी आवडीने खातील. दोडक्याची सुकी भाजी करण्यासाठी मी 2 दोडके घेतलेले आहेत. हे दोन्ही बाजूला, एका बाजूला मी कट करून घेतलेलं आहे. आता ह्या दुसऱ्या बाजूलाही कट करून ह्याचे वरच्या शिरा काढून घ्यायचे आहेत. ह्याला दोडके किंवा शिराळे असेही म्हणतात. तर हे कट करून ह्याच्या वरच्या शिरा काढून घेते मी. असेच ह्या दोन्ही दोडक्यांची शिरा मी काढून घेते. दोडक्यावरची शिरा आपण सर्व काढून घेतलेले आहेत. आता हे आपण जे शिरा काढून घेतलेले आहे त्याची आपण चटणी करून घेऊया, किंवा मी ह्या भाजीमध्येच मी हे मिक्सरला बारीक करून घालणार आहे. शिरा आपले जास्त निघाले नाही, त्यामुळे एवढ्या थोड्या ह्याची चटणी चांगली होत नाही, म्हणून मी हे शिरा मिक्सरला बारीक करून ह्या दोडक्याच्या भाजीत घालणार आहे. आता हे दोडका मी बारीक चिरून घेणार आहे. ह्याच्यात असे 4 भाग बारीक चिरून घेतले की भाजी लवकर शिजते, त्यामुळे मी दोडक्याचे बारीक काप करून घेणार आहे. आपल्याला पाहिजे तसे काप आपण करू शकता. असेच मी सर्व बाकीचे दोडके चिरून घेते असेच. हे मी बारीक बारीक फोडी करून घेतलेले दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपण दोडक्याची शिरा काढून घेतली आणि दोडका बारीक चिरून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे दोडके मी बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता आणि दोडक्याचे वरचे शिरा जे काढले होते ते, आणि लसूण आलं बारीक कुटून घेतलेला आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो बारीक चिरलेला आहे. आणि यामध्ये घालण्यासाठी मी थोडीशी तुरीची डाळ भिजत घातलेली आहे. आता आपण आधी दोडका भाजून घेऊया. मध्यम आचेवर दोडका भाजून घेऊया. दोडका भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालते. जास्त घालायचं नाही, थोडंसंच तेल घालायचं आहे. आता यामध्ये आपण दोडका बारीक चिरून घेतलेला दोडका आहे तो भाजून घेऊया. भाजून घेतल्यामुळे दोडक्याची भाजी खूप चविष्ट आणि खूप छान लागते. जास्त वेळ भाजून नाही, थोडा 1-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. दोडका चांगला भाजलेला आहे. हे मी एका डिशमध्ये काढून घेते. दोडका भाजून घेतलेला आहे ते एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता भाजी करून घेऊया. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालते थोडीशी. मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालूयात. मोहरी तडतडायला लागली आहे, त्यानंतर जिरे घालते. त्यानंतर कांदा घालते. कांदा, कढीपत्ता, लसूण आणि दोडक्यांची शिरा आपण बारीक कुटून घेतलेले ते घालते. टोमॅटो, सर्व चांगलं भाजून घेऊया. आता यामध्ये मीठ घालते 1 चमचा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातील.
यामध्ये 1 चमचा मीठ घालते, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर भाजले जातील. मीठ घालून चांगलं परतून घेऊया. टोमॅटो आणि कांदा चांगला भाजलेला आहे. आता आपण दोडका जे भाजून घेतलेला आहे ते यामध्ये घालते. चांगलं व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा धने पावडर, मिक्स करून घेऊया सर्व. आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते. 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालते. मीठ आपण आधीच घातलेलं आहे. आता भाजीला दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घालते. 2.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालते. आणि आपण भिजवलेली तुरीची डाळ आहे ते स्वच्छ धुवून त्यामध्ये परत मी पाणी घालून ठेवलेलं आहे. ती डाळ यामध्ये घालते. पाणीसहित ते डाळ यामध्ये घालते मी. आता अजून थोडंसं पाणी घालून आपण ही भाजी 10 मिनटं शिजवून घेऊया. सर्व मिक्स करून 10 मिनटं शिजवून घेऊया. यामध्ये जास्त पाणी घालावं लागत नाही, का तर दोडक्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यातून पाणी सुटतं, त्यामुळं पाणी जास्त घातलं नाही तरी चालतं. आता 10 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. दोडक्याची भाजी चांगली शिजलेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. दोडक्याची भाजी तयार झालेली आहे, मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.